राज्य सरकारची महत्त्वाची मंत्रिमंडळ बैठक आज पार पडणार आणि या बैठकीनंतर आपल्या मुख्यमंत्र्यांच्या वतीने 7,000 कोटी रुपयांचे वितरण होऊन त्या ठिकाणी राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती कर्जमाफीची रक्कम आजपासूनच जमा होण्यास सुरुवात होणार अशा बाबतची माहिती काल देण्यात आली होती। परंतु आज जेव्हा राज्याच्या सहकार मंत्र्यांना याबाबतची माहिती विचारली असता त्या ठिकाणी या कर्जमाफीच्या रकमेबाबत शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा एकदा मोठी निराशाच मिळाली आहे। कारण ही कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आजपासून जमा होण्यास सुरुवात होणार नसल्याचे आपल्या सहकार मंत्र्यांनी सांगितले आहे। यामध्ये काही प्रमाणामध्ये तांत्रिक अडचणी आल्यामुळे शेतकरी कर्जमाफीची जी रक्कम होती ती रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार नसल्याची माहिती त्या ठिकाणी बाबासाहेब पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। मग शेतकरी कर्जमाफी अंतर्गत पहिल्या टप्प्यामध्येच आपण पाहतोय की अनेक वेगवेगळ्या अडचणी या कर्जमाफीच्या निमित्ताने येत आहेत, ज्यामध्ये आपण पाहिलं सुरुवातीच्या काळामध्ये 17 लाख शेतकऱ्यांच्या याद्या आल्यानंतर आपण पाहिलं कर्ज रकमेमध्ये तफावत असेल, फार्मर आयडी संदर्भातील अडचणी असतील किंवा अनेक शेतकऱ्यांचे बायोमेट्रिक त्या ठिकाणी उठत नव्हते। अशा पद्धतीने विविध अडचणी येत असल्यामुळे कर्जमाफी प्रक्रिया लांबणीवर पडत आहे आणि त्यामुळे जे शेतकरी प्रलंबित आहेत, ज्या शेतकऱ्यांचं नाव अजूनही कर्जमाफीच्या यादीमध्ये नाही, त्या शेतकरी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी निराश असल्याचे पाहायला मिळत आहे। कारण आता लक्षात घ्या, ही 17 लाख शेतकरी एकूण 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफीची प्रक्रिया पार पाडणार आहे आणि मग ही 56 लाख शेतकऱ्यांपर्यंत कर्जमाफी पार पडायला किती दिवस जाणार, यामध्ये प्रोत्साहनपर अनुदानाबाबत आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय होणे देखील आवश्यक असणार आहे। आपण पाहिलं की अनेक शेतकरी संघटना असतील, अनेक शेतकरी नेते असतील किंवा स्वतः शेतकरी देखील असतील, यांनी देखील याबाबत स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली आहे। त्यांचं देखील स्पष्ट मत आहे की त्या ठिकाणी कर्जमाफी जर तुम्ही करणार आहात तर यामध्ये चालू बाकीदार शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होत आहे। कर्जमाफीच्या प्रक्रियेबद्दल आपण बोलायचं झालं लक्षात घ्या, यामध्ये जे शेतकरी थकबाकीदार आहेत त्यांना 2 लाख रुपये आणि जे शेतकरी चालू आहेत त्यांना त्या ठिकाणी 50,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे। म्हणजेच की जवळपास 1.5 लाख रुपयांचा फटका जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतायत त्यांना होत आहे। म्हणूनच अनेक शेतकऱ्यांची हीच मागणी आहे की कर्जमाफी करतायत तर या 23 लाख शेतकऱ्यांवर अन्याय करू नका। या 23 लाख शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्जमाफी अंतर्गत 2 लाख रुपये अनुदान द्या किंवा त्यांचे देखील 2 लाखांपर्यंतचे कर्ज माफ करा। 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान शेतकऱ्यांना मान्य नाही, शेतकरी ही बाब स्वीकारत नाहीत। त्यासोबतच जी प्रक्रिया आता आजपासून पैसे जमा होणार होते त्याला देखील 2-3 दिवस परत लांबणीवर पडले। म्हणजे ही प्रक्रिया लांबणीवर का जात आहे याबाबत देखील सरकारने योग्य पद्धतीने धोरण आखायला हवे आणि शेतकऱ्यांना योग्य वेळी आणि लवकरात लवकर जर पैसे मिळाले तरच दुबार पेरणीचे संकट असणाऱ्या शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी काही प्रमाणामध्ये फायदा होऊ शकतो। त्यामुळेच शेतकरी कर्जमाफीची रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणे आवश्यक असणार आहे। आता याबाबत जेव्हा हे पैसे जमा होण्यास सुरुवात होईल तेव्हा देखील तुम्हाला आपल्या पेजवर आणि चॅनलवर आपण माहिती देणार आहोत। त्यासोबतच या कर्जमाफीचे सातत्याने योग्य पद्धतीने अपडेट देखील आपण जाणून घेत आहोत। त्यामुळे पुढीलही सर्व अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो करून चॅनलला सबस्क्राइब करून ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून तुमचे प्रश्न कमेंटमध्ये विचारायला विसरू नका।